प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती जीवन कसे जगावे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ख्रिस्ती हे जीवन आहे. ख्रिस्ती विश्वास हा काही आज्ञा पाळायच्या आणि काय नाही पाळायच्या, काय करायचं आणि काय नाही करायचं असं नाही आहे. पण अनेकांना असं वाटतं की ख्रिस्ती होणं, ख्रिस्ताकडे येणं म्हणजे हे करायचं आणि ते नाही करायचं. परंतु ख्रिस्ती हे जीवन आहे. कारण प्रभू येशू जीवन द्यायला जगात आला, धर्म द्यायला नाही. किती जण आमेन म्हणू शकतो? आता माझ्यासोबत राहा आणि काहीतरी म्हणायला शिका की प्रभू येशू ख्रिस्त धर्म नव्हे तर जीवन द्यायला जगात आलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो की ज्याच्या ठाई जीवन आहे, ज्याला पुत्र आहे त्याला जीवन आहे. ज्याला पुत्र नाही, देवाचा पुत्र ज्याच्या ठाई नाही त्याला जीवन नाही. म्हणून प्रश्न धर्माचा किंवा विचारांचा नाही आहे किंवा आज्ञांचा नाही आहे की आम्ही हे करतो आणि तुम्ही ते करता. प्रश्न जीवनाचा आहे. कारण ज्यावेळेस पहिल्या मनुष्याने देवाची आज्ञा मोडली, त्याने धर्म नाही तर जीवन गमावला, सार्वकालिक जीवन, आणि मरण आलं. आणि ते जे जीवन देवाशी कनेक्टेड असल्यामुळे त्यांच्यामध्ये वाहत होतं ते कट झालं प्रार्थनेने. आणि ज्यावेळेस आणि म्हणून देवाने योजना केली, त्याने दुसरा मनुष्य, शेवटला आदाम म्हणजे प्रभू येशू जगात पाठवला. आणि जे काही परिणाम माणसाच्या पापामुळे, बंडखोरीमुळे झाले, त्याच्यातून मुक्त करण्यासाठी, परत माणसाला देवाशी जोडण्यासाठी त्याने हा शेवटला आदाम प्रभू येशू जगात पाठवला. आणि तो जीवन देण्यासाठी आलेला आहे. म्हणून जेव्हा आपण त्याला स्वीकारतो तेव्हा आपल्याला जीवन मिळतं, धर्म नाही. हालेलुया. आपण मरणातून जीवनात येतो. आणि म्हणून या संदेश मालिकेचं नाव आहे जर्नी इन टू लाईफ, जीवनाकडे प्रवास. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे ख्रिस्ती जीवन कसे जगावे, हाऊ टू लिव्ह द ख्रिश्चन लाईफ. आणि शास्त्रभाग आहे रोमकरास पत्र 6 आणि 1 ते 14, रोमन्स 6:1-14. आतापर्यंत पावलाने सांगितलेलं आहे की कशा रीतीने आदामाच्या आज्ञा मोडल्यामुळे काय परिणाम झाला. सर्व मानवजात पापी झाली. मग ते यहुदी असोत, कोणत्याही देशाचे, जाती धर्माचे असोत, किती सुसंस्कृत शिकलेले असोत, आदामाचा पापी स्वभाव प्रत्येकामध्ये आलेला आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेला आहे. आणि म्हणून देवाने शेवटला आदाम प्रभू येशू ख्रिस्त जगात पाठवला. त्या स्थितीतून आपल्याला मानवजातीला मुक्त करून परत देवाशी जोडण्यासाठी. आणि आतापर्यंत पावलाने हे सांगितलं की तारण हे धर्माने किंवा कर्माने नाही, तर देवाच्या कृपेने आहे. पापाचं वेतन मरण आहे. आणि म्हणून पापाची शिक्षा ही झाली पाहिजे. पण ती शिक्षा माणसाला आपल्याला न देता देवाने ती शिक्षा आपला पुत्र मनुष्य म्हणून जगात पाठवून त्याला दिली. त्याने ती शिक्षा, त्याने ते मरण सोसलं, भोगलं आणि आपल्याला जीवन उपलब्ध करून दिलं. आणि ही सुवार्थ आहे. आणि हे जर नाही कळलं तर शास्त्र नाही कळलं. कारण हे बेसिक मूलभूत सत्य आहे. अख्ख्या शास्त्राचा सारांश शॉर्टमध्ये काय तर हे आहे की आपण एकेकाळी देवाच्या प्रतिमेत होतो, देवाची आज्ञा मोडल्यामुळं पापी झालो, पापाचे परिणाम, मरण, दुखणे, आजार, प्रॉब्लेम सर्व आले. पण त्याच्यातून मुक्त करण्यासाठी देवाचा जो प्लॅन होता त्यानुसार त्याने त्याच्या पुत्राला प्रभू येशूला जगात पाठवला आणि आपल्याला मुक्ती किंवा तारण हे उपलब्ध केलेलं आहे. आणि आज आपण 6व्या अध्यायात पोहोचलेलो आहोत, रोमन्स चॅप्टर 6. आणि 6व्या अध्यायामध्ये पाऊल 2 प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न 1ल्या वचनामध्ये आहे. आणि तिथे असं लिहिलेलं आहे, आता काय म्हणावे, कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय. तो म्हणतो कृपेने जर तारण आहे तर मग आपण पापात राहावे का, पाप करीत राहावे का. हा लॉजिकल प्रश्न आहे.
आणि दुसरा प्रश्न तो 15 वचनात विचारतो, रोमकरा 6:15. तर मग काय, आपण नियमशास्त्राधीन नसून किंवा नियमशास्त्राच्या अधीन नसून कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? की आपल्याला कोणते नियमशास्त्र पाळायचं नाही आहे म्हणून आपण पाप करायचं का? असे 2 प्रश्न तो विचारतो आणि त्याचं उत्तर देखील तो देतो आणि ते आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे की आपण पापात राहावे काय? जर आपली क्षमा झाली, तारण झालं, जर तारण परमनंट आहे, टेम्पररी नाही, आपल्या आत्म्याचा नाश होऊ शकत नाही, मग याचा अर्थ आपण पाप करत राहायचं का? आणि त्याचं उत्तर तो म्हणतो, असे न हो. दुसऱ्या वचनामध्ये, जे आपण पापाला मेलो ते आपण यापुढे त्यात कसे राहावे? तो म्हणतो की तसं नाही, कारण ज्याला कृपेचा अनुभव आलेला आहे, ज्याचा खरंच तारणाचा, जो खरंच देवाशी जोडला गेलेला आहे, ज्याची खात्री झालेली आहे, तो जाणून बुजून मुद्दाम पापात राहणार नाही. असं होऊ शकत नाही. एकाच वेळेस कृपेत पण आणि पापात पण, एकाच वेळेस देवामध्ये पण आणि व्यसनात पण, एकाच वेळेस देवामध्ये पण व्यभिचारात पण, असं होऊच शकत नाही. एक तर देवामध्ये आहेत, नाही तर नाही आहेत. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो असे न हो. ज्यांना खरा अनुभव आलेला आहे ते परत तिकडे त्या जीवनात जगणार नाहीत, जगू शकत नाहीत. प्रेज द लॉर्ड. आणि याचं कारण काय तो पुढे सांगतो, कारण जे आपण पापाला मेलो, आणि आपण पाहिलं पापाला मेलो म्हणजे काय, तो म्हणतो जे आपण पापाला मेलो ते आपण यापुढे त्यात कसे राहावे? आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय? त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पापात राहावे काय हे 2ऱ्या आणि 3ऱ्या वचनात त्याने दिलेलं आहे. पहिली गोष्ट की आपण पापाला मेलेलो आहोत. जो आदामापासून चालत आलेला पापी स्वभाव आपल्यामध्ये होता, जो आपल्याला पाप करायला लावायचा, तो आता मृत निष्क्रिय झालेला आहे आणि नवा मनुष्य, नवा स्वभाव देवाने आपल्यामध्ये घातलेला आहे. म्हणून आपण पापात राहणार नाही, राहू शकत नाही. आणि दुसरं कारण तो सांगतो की जितक्याने आपण ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे. ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा अंडरलाईन करा. इथं पाण्याच्या बाप्तिस्म्याचा विषय नाही, ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा. आता बाप्तिस्मा ह्या शब्दाचा अर्थ आहे बुडणे किंवा बुडविणे, बॅप्टिझो. ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये आपण बुडालो किंवा त्याच्याशी जोडले गेलो, त्याने आपल्याला कव्हर केलं, वेढलं. किती जणांना समजतं मी काय बोलतो ते? तो म्हणतो जितके जण आपण ख्रिस्ताशी जोडले गेलो आत्म्याने, त्याच्यामध्ये आपला बाप्तिस्मा झाला. हे तुम्हाला माहीत नाही काय? आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला म्हणजे काय? आपण तेव्हा जिवंत नव्हतो, पण त्याने आपला पापी स्वभाव स्वतःवर घेतला. आपण त्याच्याशी जोडलं गेलो म्हणून तो जेव्हा मरण पावला तेव्हा आपण मरण पावलो. तो जेव्हा पुन्हा उठला तेव्हा आपण उठलो. मरण पावलं तेव्हा आदामाचा पापी स्वभाव त्यांनी स्वतःवर घेतला, तो खिळून टाकला. पुन्हा उठलो म्हणजे आपल्याला तो नवा मनुष्य किंवा नवा स्वभाव, नवीन जीवन आपल्याला दिलं. आणि हे झाल्यानंतर पाण्याचा बाप्तिस्मा आहे. म्हणून बाप्तिस्मा घेतल्याने तारण नाही होत, तारण झाल्यावर बाप्तिस्मा घ्यायचा असतो. परत एकदा सांगतो, बाप्तिस्म्याने तारण नाही, तारण झाल्याची खात्री, चिन्ह, साक्ष आहे की पाण्याचा बाप्तिस्मा. जे बाप्तिस्मा घेतात ते दाखवतात की प्रभू येशू ख्रिस्ताने, मी त्याच्याशी जोडले गेलो, माझे पापी स्वभाव त्याने घेतला आणि माझ्यामध्ये नवीन जीवन दिलेलं आहे. मी आता जुना मनुष्य घेऊन फिरत नाही, आदामाचा स्वभाव घेऊन फिरत नाही, तर त्याने मला आतून नवं केलेलं आहे. मी त्याच्याशी जोडलेलो आहे. हे झाल्यानंतर पाण्याचा बाप्तिस्मा असतो. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की अनेकांना हे माहीत नसल्यामुळे ते घाईघाईने बाप्तिस्मा घेतात, पाळत पण घाईघाईने देतात आणि मग नंतर लोक म्हणतात की बघा ह्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि जसंच आहे, काय फायदा झाला? याचं कारण हे आहे. तर पाऊल म्हणतो की आपण पापात का राहू नये, याचे 2 कारणं. की आपण ख्रिस्ताशी समरूप झालो, वी हॅव आयडेंटिफाईड विथ क्राइस्ट, आपण त्याच्याशी जोडलं गेलो.
त्याने आपला आदामापासूनचा आपल्यामधला पापी स्वभाव घेऊन खिळून टाकला, निष्क्रिय केला, पॉवरलेस केला. तो आपल्यावर राज्य करू शकत नाही, आपल्याला पाप करायला लावू शकत नाही. नवा स्वभाव जो आहे तो आपल्याला नव्याने जीवन जगायला शिकवतो. म्हणून पापात राहू नये. आता ख्रिस्ती जीवन कसं जगावे आणि याच्यासाठी 3 महत्त्वाचे शब्द आपण ह्या शास्त्रभागातून पाहणार आहोत. आणि ते 3 शब्द जर आपल्याला समजले तर आपल्याला समजेल की आपण ख्रिस्ती जीवन हे कसं जगू शकतो. मी पहिला पॉईंट तुम्हाला सांगितलं की ख्रिस्ती हा धर्म नाही तर जीवन आहे. की आम्ही चर्चला येतो, हे करतो आणि ते करत नाही म्हणजे ख्रिस्ती नाही आहे. ख्रिस्ताचं जीवन ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे म्हणून ख्रिस्ती आहात. प्रेज द लॉर्ड. चर्चला आल्याने कोणी ख्रिस्ती होत नाही आहे. चर्चला कोणी येऊ शकतं, शास्त्र कोणी वाहू शकतं, है ना. तर मग आता ख्रिस्ताकडे आल्यानंतर, ख्रिस्ताचे झाल्यानंतर, त्याच्याशी जोडले गेल्यानंतर, त्याच्यात आपला बाप्तिस्मा झाल्यानंतर नंतर ते जे जीवन, नवीन जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे ते आपण कसे जगावे. आणि हे पाऊल ह्या अध्यायात सांगितलं. तर 3रं वचन बघा, रोमकरास 6:3. आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला. याविषयी तुम्ही अजाण आहात काय. म्हणजे तो म्हणतो हे तुम्हाला माहीत नाही काय. म्हणजे पहिली गोष्ट ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी की आपल्याला माहीत झालं पाहिजे. इंग्लिशमध्ये आहे नो. अजाण आहात काय अंडरलाईन करा, म्हणजे माहीत नाही काय. पहिली गोष्ट हे सत्य आपल्याला माहीत झालं पाहिजे. कारण जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत आपण विश्वास ठेवू शकत नाही, तोपर्यंत आपण काही करू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून पहिली गोष्ट माहीत होणे. वचन 6, आपल्याला असे समजते की, म्हणजे आपल्याला असे माहीत आहे की आपले जुने मनुष्य पण त्याच्याबरोबर खेळले गेले, म्हणजे जुना स्वभाव, असे की आपले पापमय शरीर म्हणजे आदामापासूनचा पापी स्वभाव नष्ट होऊन आपण त्यापुढे पापाचे दास्य करू नये. आपल्याला असे समजते की, समजते अंडरलाईन करा, म्हणजे समजणे. पहिली गोष्ट माहीत होणे किंवा समजणे. तो म्हणतो आपल्याला तुम्हाला माहीत नाही का. नंतर तो म्हणतो आपल्याला समजते. तुम्हाला समजलं का, तुम्हाला माहीत झालं का. आणि वचन 9 वचन, आपणास ठाऊक आहे की, ठाऊक आहे की अंडरलाईन करा. म्हणजे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे, ठाऊक झालं पाहिजे, समजलं पाहिजे. म्हणा माझ्या मागे, माहीत झालं पाहिजे, ठाऊक असलं पाहिजे आणि समजलं पाहिजे. आणि आता जागे राहा, माझ्याकडे पाहत राहा. ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी ख्रिस्ती हे जीवन आहे हे माहीत असलं पाहिजे. की काय करायचं, चर्चचा फॉर्म भरायचा, नुसतं कधीतरी जाऊन बसायचं, हे करायचं, काय नेमकं काय आहे हे अगोदर कळलं पाहिजे. की नेमकं काय आहे, ख्रिस्ती धर्म आहे का जीवन आहे, देवाशी नातं आहे का कर्म आहे का काय आहे, हे अगोदर कळलं पाहिजे. येशू ख्रिस्त येऊन गेला ठीक आहे, पण त्याने काय मिळवलं, काय केलं, त्याचा आज काय फायदा आहे हे समजलं पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट आहे समजणे. म्हणा समजणे. आणि किती जणांना समजतंय मी काय बोलतो ते. बरोबर. तुम्ही असं का बरं घडी घडी म्हणता. कारण तुमच्या चेहऱ्याकडं पाहून मला म्हणावंसं वाटतं. कारण काही जणांचे चेहरे एकदम ब्लँक कोरे दिसतात, तसं काही समजत नाही आहे ना. कोणाकोणाचं लक्ष जरी माझ्याकडे असलं तरी भरकटत असतं, डोक्यात काहीतरी वेगळे विचार असतात. म्हणून थोडंसं हलवून जागा करावं लागतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर पहिली गोष्ट समजणे किंवा माहीत होणे. आता उदाहरणार्थ एखादा आरोपी आहे, तो तुरुंगात जेलमध्ये शिक्षा भोगतोय आणि कोर्टात निकाल लागला, त्याची सुटका झालेली आहे, जेलरने त्याच्याकडे ऑर्डर आणलेली आहे आणि त्याला सांगितलं की ही तुझी ऑर्डर, आता तू मुक्त झालास. कागदोपत्री तो मुक्त झालेला आहे. आता नीट लक्ष द्या आणि मग काहीतरी म्हणा समजलं तर. कागदावर कायद्याने तो मुक्त झालेला आहे, त्याच्या हातात ऑर्डर दिलेली आहे, पण जोपर्यंत तो त्या जेलमधून
दार उघडून बाहेर जात नाही जगामध्ये, तोपर्यंत त्या मुक्तीचा, स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ शकत नाही. कागदोपत्री शास्त्रावर तुम्ही आणि मी मुक्त झालेलो आहोत, पण जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर जाऊन विजयी जीवन जगू शकत नाही. तुम्हाला वाटतं मी पापीच आहे, तुम्हाला वाटतं की सैतान देवापेक्षा स्ट्रॉंग आहे, तुम्हाला वाटतं की मी जीवन जगू शकत नाही. हे जे वाटतं, म्हणून पाऊल म्हणतो की तुम्हाला माहीत झालं पाहिजे की जशी त्याला ऑर्डर दिल्यानंतर नुसती ऑर्डर घेऊन उपयोग नाही, त्याने दार उघडून बाहेर जायला पाहिजे. तसं नुसतं शास्त्रात वाचून फायदा नाही की प्रभू मी तुझे आभार मानतो आणि त्या स्वातंत्र्यात चाललं पाहिजे. मुक्त झाल्यासारखं, क्षमा झाल्यासारखं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, तर त्याचा अनुभव आपल्याला येतो. नुसते ऑर्डर घेऊन उपयोग नाही, नुसते वचनं पाठ करून उपयोग नाही, नुसतं हां मला माहीत आहे आणि तिथंच बसायचं. हां मला माहीत आहे माझी ऑर्डर आली, आणि तो जर जेलमध्येच बसून राहिला तर लोक काय म्हणतील? अरे मुक्त झाला, ऑर्डर आलेली आहे, तू इथं काय करतोस? आज असंख्य लोक, बिलिव्हर्स लोक, देवाकडून ऑर्डर आलेली आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे की त्याने आपल्याला मुक्त केलेलं आहे, पण तरी आपण पापात बंधनात असल्यासारखे जगतो की नाही मी हे करू शकत नाही, मी हे व्यसन सोडू शकत नाही, मी याच्यातून मुक्त होऊ शकत नाही. मग ऑर्डर येऊन फायदा काय? मग चर्चला येऊन फायदा काय? मग न आलेलं बरं. प्रेज द लॉर्ड. अनुभव जर घेत नाही तर अनुभव, किंवा पहिली गोष्ट आहे की माहीत होणे. आणि काय माहीत झालं पाहिजे? 6वं वचन बघा, रोमकरा 6 आणि 6, 6वा अध्याय 6 वचन. आपल्याला असे समजते की किंवा माहीत आहे की काय? आपले जुने मनुष्यपण म्हणजे काय? जुना आदामापासूनचा स्वभाव लिहून घ्या. जुना मनुष्य म्हणजे म्हातारा माणूस नाही, आदामापासूनचा, जन्मापासून, लहानपणापासून आपला असलेला पापी स्वभाव, आणि तो प्रत्येकामध्ये असतो. किती गोड बाळ, किती गोड लहान लेकरू असलं तरी त्याच्यामध्ये तो पापी स्वभाव असतो. आणि म्हणून काही वेळा लहान लेकरांना आपण सांगितलं असं करू नको, तो ते मुद्दाम त्याच्या उलट करतात. कधी आपण आपल्याकडं बोलवलं तर ते पाठ फिरून निघून जातात. म्हणजे ही बंडखोरी, न ऐकण्याची प्रवृत्ती ही जन्मताच, मुळातच माणसामध्ये आहे. जसं जसं मोठं होतं माणूस तसं तसं हे वाढत जातं. आणि म्हणून याच्यावर उपाय संस्कार किंवा धर्म किंवा चांगले विचार किंवा हे आणि ते नाही आहे. कारण प्रॉब्लेम आतून आहे, तो बाहेरून रंगरंगोटी लेप लावून सुधारणार नाही आहे. तर त्याच्यावर उपाय, देव त्याला रंगरंगोटी लावत नाही, सुधारणूक मॉडिफाय करत नाही, तर देव त्याला वधस्तंभावर खिळून टाकतो, नष्ट करतो, त्याची सत्ता आपल्यावर नष्ट करतो. प्रेज द लॉर्ड. हे फार महत्त्वाचं सत्य आहे. या चर्चमध्ये जे व्यसनाधीन आहेत, पापामध्ये जीवन जगत आहेत, पूर्ण विजयी जीवन जगत नाही. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो ते. जर खरंच तुम्ही सिरियस आहात आणि देवामध्ये चालायचं असेल तर हे सत्य तुम्हाला मुक्त करेल. जर स्वीकारलं तर, नुसतं ऐकून सोडून दिलं तर नाही. मुक्त करणारं सत्य आहे. कोणती गोष्ट तुम्हाला आजपर्यंत बंधनात ठेवली? कोणत्या गोष्टीवर तुम्ही आज विजयी झाले नाही? जरा विचार करा. खोटं बोलणं, पैशाचा लोभ, काही अशुद्धता, कोणत्या गोष्टीचा कोणता वीक पॉईंट तुमचा आहे? स्वतःला विचारा. कधी म्हटलं का प्रभू ह्याच्यावर मला विजयी कर? ते घेऊन चाललं म्हणून लिमिटेड जीवन आहे, म्हणून लिमिटेड लेवलला आहेत, म्हणून पुढं गेलेलं नाही आहे, आणि त्याच्यातच तसंच राहून आता तसंच राहायला शिकलेलं आहे, आणि ती सवय झालेली आहे. पण ही सैतानाची भूलथाप आहे. देव आपल्याला पुढं नेऊ इच्छितो. किती जणांना पुढं जायचं आहे, किती जणांना जो आपले दोष झाकतो त्याचं बरं होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया करण्यात येते. झाकायची गरज नाही. झाकलं तर लिमिटेड जीवन राहील, नुसतं चर्चला येत जात राहिलं. पण विजयी मिळवणारे, दुसऱ्यांना देवाकडे आणणारे, विजयातून विजयाकडे जाणारे, प्रगटीकरणातून प्रगटीकरणाकडे जाणारे नाही होणार.
एक मिडल क्लास मिडल लेवलची लाईफ जगणार, अरण्यात गोल गोल फिरून तिथंच मरून जाणार, पण वतनाच्या देशात जसं काय पोहोचणार नाही आहे. हां, आमच्या चर्चमध्ये ते होते, येऊन बसायचे मागं, पण काही फायदा नव्हता, ते असून नसल्यासारखे होते. कधी आयुष्यात साक्ष दिली नाही, कधी प्रार्थना केली नाही, कधी काही नाही. मग असं लोक म्हणतील. आणि तसं व्हायचं आहे का? नाही. तशी देवाची इच्छा आहे का? नाही. तर काय माहीत पाहिजे की आपले जुने मनुष्य पण त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले गेले. 6 वचन सांगतं, जुना आदामाचा स्वभाव त्याने घेऊन खिळून टाकला. आपण त्याच्याबरोबर मेलो म्हणजे काय की हा स्वभावाला आपण मेलो. तो स्वभाव आपल्यातला मरून गेला, तो स्वभाव निष्क्रिय झाला. तो पापी स्वभाव आपल्याला आता पाप करायला लावू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हे जोपर्यंत समजत नाही तुम्ही पाप करत राहणार, त्या व्यसनात राहणार आणि तुम्ही तिथंच गोलगोल फिरत राहणार. पण हे जेव्हा समजेल की मी पापी राहिलेलो आहे, माझ्यामध्ये तो आदामाचा स्वभाव नाही आहे, तो निष्क्रिय मृत झालेला आहे, मी त्याच्याबरोबर खिळलो गेलो आहे, मग मुक्तीला सुरुवात होईल, मग विजयी जीवनाला सुरुवात होईल. मग फिरून फिरून त्याच पॉईंटला येणार नाही, मग असं सरळ चालणार. प्रेज द लॉर्ड. किती जणांना समजतंय? तर हे माहीत पाहिजे. दुसरी गोष्ट 8वं वचन. तर पहिली गोष्ट ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी काय पाहिजे की आपल्याला काही गोष्टी, काही सत्य माहीत झाले पाहिजे. माहीत होणे, टू नो. काय माहीत पाहिजे की आपला पापी स्वभाव आदामापासूनचा त्याने खिळून टाकला, तो निष्क्रिय झालेला आहे. आता आपण पापावर विजय मिळवू शकतो, कंट्रोल करू शकतो. तो पापी स्वभाव आपल्याला कंट्रोल करीत नाही, हे माहीत झालं पाहिजे. दुसरी गोष्ट 8वं वचन, आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंत राहूही असा आपला विश्वास आहे. म्हणजे आपण जर मेलो तर तो पुन्हा उठला तेव्हा नवीन जीवनाने पुनरुत्थित जीवन त्याच्या ठायी होतो. तसं पापी स्वभाव मृत केला आणि देवाने नवा मनुष्य, नवा स्वभाव आपल्यामध्ये उत्पन्न केला. म्हणून आपल्याला वाटतं की शास्त्र वाचलं पाहिजे, चर्चला गेलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. दुसऱ्यांना का नाही वाटत? कारण ते मृत आहेत, त्यांचं तारण झालेलं नाही आहे म्हणून वाटत नाही आहे. कारण जेव्हा होईल तेव्हा वाटेल की नाही देवाची भक्ती केली पाहिजे, नाही रोज प्रार्थना केली पाहिजे. नाही तर ते म्हणतात काय दर रविवारी चर्चला, काय रोज रोज प्रार्थना करायची. भक्ती कोण करतं, प्रार्थना कोण बोलतं, कोण कार्य करतं? जो जिवंत झालेला आहे तो. मृत माणूस करतो का? नाही. म्हणजे ख्रिस्तामध्ये जिवंत झालेले आहेत तेच त्याची भक्ती करतात, तेच शास्त्र वाचून, तेच प्रार्थना करून, तेच साक्ष देऊ शकतात. तर तो म्हणतो आपल्याला ठाऊक आहे की वचन 9, तो पापाला एकदाच मेला, तो जगतो, तो देवाला जगतो. तो आता जिवंत झालेला आहे. तसं तो म्हणतो आपण मेलो आणि जिवंत जर झालो तर आपण पापाला मेलेलो आहे, आपण पापी राहिलेलो नाही, आपण देवासाठी जगतो. आणि मग वचन 11 या वचनामध्ये दुसरी गोष्ट सांगितली ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी. तसे तुम्हीही स्वतःच पापाला मेलेले आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाला जिवंत झालेले असे म्हणजे दुसरी गोष्ट आहे मानणे किंवा खरी समजणे. लिहून घ्या दुसरा पॉईंट. मानणे किंवा की तसं झालेलं आहे हे खरं समजणे, खरं मानणे. किती वस्तुस्थिती ते तो फॅक्ट की आपण मनाने काहीतरी मानत नाही आहे, ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे की ख्रिस्ताने जे केलं ते खरं आहे. तसं तुम्ही माना की तुमच्यातला पापी स्वभाव आता निष्क्रिय झालेला आहे, तो तुम्हाला कंट्रोल करीत नाही. नवा स्वभाव, नवीन जीवन देवाने तुम्हाला दिलेलं आहे, हे तुम्ही माना. मी पापी आहे, मी पापी आयुष्यभर म्हणत बसू नका. मी नाही करू शकत, नाही पण मी ह्या पापी जगात आहे. विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी पहिली गोष्ट माहीत झालं पाहिजे, ठाऊक असलं पाहिजे. दुसरी गोष्ट मानलं पाहिजे, खरं मानलं पाहिजे. काय खरं मानलं पाहिजे?
की 11व्या वचनात 2 गोष्टी खऱ्या मानल्या पाहिजे. पहिली गोष्ट पापाला मेलेले, आणि दुसरी गोष्ट ख्रिस्त येशूमध्ये देवाला जिवंत झालेले. 2 गोष्टी आहेत, 2 पॉईंट. पापाला आपण मेलेलो आहोत. मग पापाला मेलं तर परत व्यसन करतील का? नाही. पापाला मेलं तर पापात जगतील का? विषयच नाही आहे. पण पापाला मेलेलं नाहीत किंवा माहीत नाही म्हणून सैतान ते पाप करायला लावतो. म्हणजे ऑर्डर आलेली आहे पण तरी तो आतमध्येच बसून राहतो. तो गेट उघडून बाहेर जात नाही तुरुंगाच्या. त्याला ते खरंच वाटत नाही. एखाद्याला समजा कैद्याला जर ऑर्डर दिली की तू मुक्त झालेला आहे, त्याने खुश व्हायला पाहिजे. तो किती खुश होतो की आता सजा संपली, आता मी फ्री, मुक्त. पण तो जर म्हटला की नाही पण मला खरंच वाटत नाही, ह्याच्यावर कोणाची सही आहे, हे खरंच ऑर्डर आहे का, तर त्याला त्याचा स्वातंत्र्याचा अनुभव घेता येईल का? हो किंवा नाही, मला उत्तर पाहिजे. मला उत्तर पाहिजे. सर्वजण जोपर्यंत त्याला ऑर्डर जरी दाखवली, तो जर म्हणला की मला नाही खरं वाटत, हे खरंच माझ्यासाठी ऑर्डर आहे, त्याला त्याचा अनुभव येईल का? जोपर्यंत तुम्हाला खरं वाटत नाही की हे येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी केलेलं आहे, तुमचं तोंड उघडून तुम्ही त्याचे आभार मानणारच नाही की प्रभू तुम्हाला मुक्त केलंस. नाही समजलं म्हणून खरं मानलं पाहिजे. नाही समजत ना? परत एकदा रिपीट करतो आणि मग आता समजल्यावर काहीतरी म्हणा. जेव्हा तुम्हाला समजतं की हे जे शास्त्रात लिहिलं आहे हे खरं आहे, हे मी खरं मानतो की माझा पापी स्वभाव त्याने घेतला आणि माझ्यामध्ये नवीन स्वभाव घेतलेला आहे, मी पापाला मेलेलो आहे, हे जोपर्यंत खरं मानत नाही आपण विजयी जीवन जगू शकत नाही. तुम्ही जर म्हटलं नाही मला खरंच वाटत नाही, नाही ते ठीक आहे शास्त्रात लिहिलं आहे ब्रदर, पण मला नाही खरं वाटत, मी कसं बेकार जीवन जगलो, मी काय केलेलं आहे तुम्हाला माहीत नाही, मला खरं नाही वाटत, तुम्हाला त्या तारणाचा अनुभव मिळेल का? तुम्हाला तो आनंद मिळेल का? तुम्ही आनंदाने चर्चला याल, त्याची साक्ष द्याल का? भक्ती कराल का? त्याचं वचन वाचाल का? नाही. कारण का? तुम्ही खरं मानत नाही आहे. म्हणून दुसरी गोष्ट काय आहे की जे शास्त्रात लिहिलं आहे की ख्रिस्ताने आपल्यासाठी केलं ते आपण खरं मानलं पाहिजे. आणि कोणी खरं मानलेलं आहे ते आपोआप समजतं त्यांच्या बोलण्यावर, वागण्यावर. आणि कोण खोटं खोटं चिरतलं आहे तर ते पण मला समजतं. एवढ्या वर्षात आता प्रॅक्टिस झालेली आहे की कोण कशासाठी खोटं खोटं येतं, खोटं खोटं म्हणतो चांगला उपदेश झाला ब्रदर, आणि कोण रिअल खऱ्या मनाने देवामध्ये चालायची इच्छा आहे ना. तर दुसरं सत्य काय आहे की खरं मानणे. आणि आता तिसरी गोष्ट, जर आपल्याला माहीत झालं ख्रिस्ताने काय केलं, जर आपल्याला विश्वास बसला की ते खरं आहे असं आपण जर मानलं, तर मग तिसरी स्टेप काय आहे? वचनं 12 आणि 13मध्ये, यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून आपल्या मर्त शरीरात पापाची सत्ता चालू देऊ नका. म्हणजे तुम्ही चालू देऊ शकता पण चालू देऊ नका. म्हणजे तुम्हाला पाहिजे तर कंट्रोल करू शकता, कारण तुमच्यात पापी स्वभाव नाही आहे, नवीन स्वभाव आहे, पण सत्ता चालू द्यायचं का नाही हे तुमच्या हातात आहे, असा त्याचा अर्थ. समजतं ना? आणि मग वचन 13, आणि तुम्ही आपले अवयव म्हणजे शरीराचे अवयव, आता हे फार महत्त्वाचं आहे आणि आता मी थांबवणार आहे. शास्त्रात बघा नाही तर इकडं लक्ष द्या. तुम्ही आपले अवयव अनीतीचे शस्त्र होण्याकरिता पापाला समर्पण करू नका. आता इथे एक महत्त्वाचं सत्य आहे, थोडं स्टॉप करू. अवयव म्हणजे शरीराचे भाग, नाक, हात, पाय, तोंड, नाक, डोळे. आणि ते काय आहेत? शस्त्र आहेत. शस्त्र हा शब्द आणला नाही. शस्त्र म्हणजे इन्स्ट्रुमेंट, माध्यम. काही धर्म सांगतात की शरीर वाईट आहे, आत्मा चांगला आहे. शरीरात आपण कसंही राहिलं तरी चालतं, पण आत्मा तर देवाकडे जातो ना. चुकीचं शिक्षण. शरीर वाईट पण नाही, चांगलं पण नाही. शरीर एक शस्त्र आहे, माध्यम आहे. शरीराचा चांगला उपयोग केला तर देवासाठी होऊ शकतो. शरीर जर सैतानाच्या अधीन केलं तर सैतान त्याचा उपयोग करू शकतो. शरीर चांगलं आहे का? हो. वाईट आहे का? हो. ते चांगलं नाही, वाईट नाही, ते शस्त्र आहे. तुमचं शरीर, तुमचं तोंड, तुमचे डोळे
पवित्र आत्म्याला कंट्रोल करू देता, देवाला समर्पण करता का सैतानाला याच्यावर तुमच्या शरीराचे शस्त्राचा वापर करेल. कोण तुम्हाला मला कंट्रोल करतो तो आपला देव आहे, तो आपल्या शस्त्रांचा वापर करतो. तो म्हणतो तुमचे शरीराचे अवयव अनितीचे शस्त्र होण्याकरता पापाला समर्पण करू नका. म्हणजे काय? तिसरं सत्य काय? शरीर आणि त्याचे अवयव देवाला समर्पण करणे. जर डोळे आपल्याला पाप करायला लावतात, नको ते पाहायला लावतात मोबाईलवर, इंटरनेटवर, तर ते डोळे समर्पण करणं की प्रभू तुला न आवडणारी गोष्ट मी पाहत बसणार नाही. जर हात आपल्याला काही चुकीचं काम करायला लागतं, बुद्धीला पटत नाही पण तरी आपण करतोय, ते हात देवाला समर्पण करायचे. जर आपल्याला आपले पाय आपल्याला नको तिथं नको त्या लोकांकडे नेतात, तर आपण ते पाय प्रभू मी हे पाय, मी माझं शरीराचे अवयव तुला समर्पण करतो. प्रेज द लॉर्ड. मग तो म्हणतो तर आपण मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःला देवाला समर्पण करा. म्हणजे तिसरी गोष्ट काय? आपल्या शरीराचे अवयव किंवा आपलं शरीर देवाला समर्पण करणे. जरा विचार करा, सकाळी उठल्यावर जर तोंड त्याला समर्पित केलं तर कितीतरी चुकीचे शब्द आपण बोलणार नाही, नाही का रिंकू? जर हात त्याला समर्पित केले पाहिजे, चुकीच्या गोष्टी करणार नाही, चुकीच्या ठिकाणी आपण भटकणार नाही, नाही का? तोंड त्याला समर्पित केलं तर व्यसनाधीन होणारच नाही आहे की प्रभू माझं तोंड, माझं मुख मी तुझ्या स्वाधीन. कसं काय तो दारू पिऊ शकतो? पिऊच शकत नाही. पण समर्पण केलेलं नाही म्हणून तो पितो. म्हणजे सत्य काय की जेव्हा आपण आपल्या शरीराचे अवयव देवाला समर्पण करतो, देव त्याचा ताबा घेतो आणि पापाची सत्ता आपल्यावर राज्य करू शकत नाही किंवा चालू शकत नाही. या 3 गोष्टी आहे तो म्हणतो. आणि आपले अवयव नीतीचे शस्त्र होण्याकरिता देवाला समर्पण करा. म्हणून अवयव काय? शस्त्र आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत, वेपन्स आहेत. पण ते शस्त्र आपण कोणाच्या हातात देतो, सैतानाच्या का देवाच्या, ते आपला उपयोग करतील. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कोणाच्या हातात देता ते तुमचा कंट्रोल करतील, ते तुमच्यावर राज्य चालवतील, सैतान नाही तर देव. पण समर्पण करणं हे तुमच्यानं माझ्या हातात आहे. समर्पण करायचं का नाही हा निर्णय तुमच्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग 14व्या वचनात तो म्हणतो की पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. हे जर केलं, तुम्हाला जर समजलं, तुम्ही जर ह्या गोष्टी खऱ्या मानल्या आणि तुम्ही जर तुमचं शरीर आणि त्याचे अवयव देवाला समर्पण केले, या 3 गोष्टी जर केल्या, तर काय होईल? पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही. सैतान तुम्हाला पाप करायला लावणार नाही. नाही पण मी कंट्रोलच नाही करू शकलो, नाही पण माझ्याकडून होऊनच गेलं, असं होणार नाही. कारण देवाला जर समर्पण केलं, देवाचे आणि पवित्र आत्म्याची जबाबदारी आहे की तुम्हाला त्याच्यापासून रोखणे, तुम्हाला सामर्थ्य देणे. पण समर्पण केलं तर, नाही केलं तर नाही. पापाची सत्ता तुम्हावर चालणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात. म्हणून तो म्हणतो की ज्यावेळेस आपल्याला समजतं की आपण मुक्त झालेलो आहोत, आपण पापी राहिलेलो नाही, आपल्यामध्ये पापी स्वभाव राहिलेला नाही, आतून जो आपल्याला पाप करायला लावायचा तो जुना माणूस राहिलेला नाही आहे, नवा मनुष्य, नवा स्वभाव आहे. जर आपण हे खरं मानलं आणि जर आपलं स्वतःचं समर्पण केलं, तर आपण विजयी ख्रिस्ती जीवन जगूया. प्रेज द लॉर्ड. तर आपण त्याच्या नाविन्यात चालू, तर आपण नवीन जीवनाचे अनुभव घेऊन त्याच्यामध्ये वाढून देवाचा गौरव करूया. पण एवढंच नाही, अजून बरंचसं काही आहे ते आपण पुढच्या संदेशात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.